लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागल्या आहेत, कारण की आता अपात्र झालेल्या बहिणी देखील पात्र होणार। ज्या बहिणींचे पैसे बंद झाले होते ते पैसे त्यांचे सुरू होणार, कारण की आता लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार आहे। नुकत्याच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यापैकी पहिला जो काही निर्णय आहे तो अशा बहिणींसाठी आहे की ज्यांना अजूनपर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर पासूनचे हप्ते मिळाले नाहीत। नोव्हेंबर डिसेंबर पासून ज्या बहिणींचे हप्ते बंद झाले आहेत अशा बहिणींसाठी पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री म्हणाले की पहिल्या निर्णयाअंतर्गत आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून हप्ता मिळाला नाही, त्यांना आता त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार आहेत। दुसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांची केवायसी राहिली आहे। ज्या बहिणींनी अजून लाडकी बहीण योजनेची केवायसीच केली नाही किंवा केवायसी करताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत किंवा केवायसी अपूर्ण राहिलेली आहे, अशा महिलांसाठी दुसरा आनंदाचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे। तर तिसरा जो काही निर्णय आहे तो सगळ्यात जास्त आनंदाचा निर्णय आहे। ज्या निर्णयाची महिला हे उत्सुकतेने वाट पाहत होत्या आणि तो निर्णय म्हणजे जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात। होय मित्रांनो, जून महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या एका बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 3 आनंदाचे निर्णय या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी घेण्यात आलेले आहेत। आता त्यामुळे ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्या बहिणी नियम आणि अटींमुळे बाहेर केल्या होत्या, ज्या बहिणींनी केवायसीच केली नाही, ज्या बहिणी केवायसीमुळे योजनेतून बाहेर झाल्या होत्या, ज्यांचे हप्ते या ठिकाणी बंद झाले होते, अशा सर्व बहिणींचे हप्ते आता या ठिकाणी सुरू होणार, ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात आता मोठी वाढ होणार आहे। 3 असे निर्णय जे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप आनंदाचे ठरणार आहेत, ज्यामुळे आता रखडलेले हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार। ज्या बहिणींचे पाठीमागचे हप्ते राहिले होते ते आता जमा होतील। ज्यांचा लाभ बंद झाला आहे त्यांना लाभ सुरू होईल। फक्त त्यांनी एक महत्त्वाचे काम या ठिकाणी करायचे आहे। ते काम करण्यासाठी या ठिकाणी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार, कारण की आता नुकतेच मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण झाले होते, ते आता संपले आहे। पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्यांचे हप्ते हे आलेले नाही आहेत। तर काही बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जो डिसेंबरमध्ये वितरित झाला होता तोही मिळाला नव्हता, त्यामुळे बहिणी खूप नाराज झाल्या होत्या। काही ठिकाणी बहिणींनी मोर्चे काढले होते, राग व्यक्त केला होता की आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता द्या अशी मागणी केली होती। तसेच ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिल आणि मेचा हप्ता आला नाही त्यांनी त्या हप्त्याची मागणी या ठिकाणी केली होती। त्याच मागणीला अनुसरून सरकारने आता पहिला जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे। त्या निर्णयाअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे या ठिकाणी वितरित होणार आहेत आणि ज्यांचे मार्च आणि एप्रिलचे पैसे बाकी असतील त्या बहिणींना देखील या ठिकाणी त्यांचे मागचे हप्ते हे मिळणार आहेत। त्यांना त्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते हे मिळणार आहेत। त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की केवायसीच्या संदर्भात महिलांना खूप अडचणी आल्या होत्या। काही महिलांनी तारीख निघून गेली तरी देखील केवायसी केली नव्हती, तर 40 ते 50% बहिणींचा केवायसी करतेवेळेस प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामुळे बहिणींचे पैसे हे बंद झाले होते। आणि त्यामुळेच दुसऱ्या निर्णयाअंतर्गत पुन्हा या ठिकाणी एकदा केवायसीची संधी आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे। सरकारने निर्णय घेतेवेळेस सांगत असताना मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळवायचे असतील, तुमचे पाठीमागचे राहिलेले हप्ते तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे असतील, तसेच केवायसीसाठी जर तुम्हाला या ठिकाणी संधी पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला 2 महत्त्वाची कामे लवकरात लवकर करावी लागणार आहेत। खरं तर बहिणींसाठी ही एक महत्त्वाची सुवर्ण संधी चालून आलेली आहे। कालपर्यंत असे वाटत होते की बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत, मोजक्याच बहिणींना या ठिकाणी पैसे मिळत आहेत। बऱ्याचशा बहिणींना या ठिकाणी पैशांचे मेसेज येणे बंद झाले होते, कारण की त्या बहिणी या योजनेसाठी अपात्र झाल्या होत्या। पण आता सरकारने पैसे मिळवण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। काय ते 3 मोठे निर्णय आहेत, मागचे पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी कोणते 2 कामे अर्जंटमध्ये करायची आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। पहा व्हिडिओ एकही क्षण या ठिकाणी मिस करू नका, कारण की लाडकी बहीण योजनेचे मागचे पैसे आणि येणारे पुढचे हप्ते घेण्यासाठी तुम्हाला नेमके आता काय करावे लागणार आहे, कशा पद्धतीने करायला सांगितले आहे हे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे। तर बघा, या ठिकाणी सगळ्यात आधी आपण पाहतोय की नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे। म्हणजे ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून हप्ते बंद झाले असतील तर तुम्हाला तुमचे मागचे राहिलेले हप्ते मिळवण्यासाठी नेमके काय करायचे आहे। दुसरी गोष्ट म्हणजे केवायसी जर अपूर्ण राहिली असेल किंवा तुम्ही केवायसीच केली नसेल किंवा केवायसी मध्ये काही तुमच्या चुका झाल्या असतील तर काय करावे लागणार आहे, ही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडिओच्या शेवटी असणार आहे आणि तो म्हणजे जूनच्या हप्त्यासंदर्भात आहे। जूनचे 1500 रुपये बहिणींना कधी मिळणार आहेत असे बरेचशा बहिणींकडून कमेंट्स येत आहेत, त्यामुळे याबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट शासनाकडून देण्यात आलेली आहे। आता लवकरच जून महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला या तारखेला मिळणार आहे, तर ती तारीख देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री आणि महिला व बाल विकास विभाग यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे अपात्र महिला सुद्धा पात्र होणार आहेत। ज्यांना मागचे पैसे आले नाहीत त्यांना त्यांचे पैसे मिळणार आहेत आणि केवायसी ज्यांची राहिली असेल किंवा केवायसी मध्ये काही चूक झाली असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे। तसेच जूनचा हप्ता बहिणींना आता कशा प्रकारे मिळतोय, कधी मिळतोय, कोणत्या तारखेला मिळतोय याबाबत देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। 3 अतिशय महत्त्वाचे निर्णय शासनाकडून या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत।
तर बघा या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता होता तो एकत्र या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता आणि आता नुकताच मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती झालेले आहे। पण अशा लाखो महिला आहेत की ज्यांना एकही रुपया या महिन्यांचा आला नाही आणि यामुळेच महिलांनी नाराजी व्यक्त केली, मोर्चे काढले होते। तांत्रिक अडचणीमुळे महिला अपात्र ठरल्या, त्यांचे हप्ते बंद झाले, परंतु तांत्रिक चुकांमुळे महिला अपात्र ठरल्या। पण आता त्यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी द्यावी, कारण की यामध्ये बहिणीची काही चूक नाहीये अशी मागणी बहिणींनी केली आणि या मागणीला सकारात्मक उत्तर देखील या ठिकाणी मिळालेले आहे। त्यामुळे आता सरकारकडून हे 3 मोठे निर्णय या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेले आहे। त्यातला जो काही पहिला निर्णय आहे तो म्हणजे ज्या बहिणी पात्र असून देखील योजनेतून बाहेर केल्या गेल्या असतील तर त्यांना आता या ठिकाणी पुन्हा पात्र करून योजनेचा लाभ या ठिकाणी सुरू केला जाणार आहे। या ठिकाणी शासनाकडून ज्या काही 81 लाख महिलांना अपात्र करण्यात आले, या योजनेतून वगळण्यात आले होते, त्यामध्ये अशा देखील महिला होत्या की ज्या या योजनेसाठी पात्र होत्या, ज्यांनी केवायसी केली होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे नाव या ठिकाणी अपात्रतेच्या यादीमध्ये आले आणि त्या देखील या योजनेतून वगळल्या गेल्या। परंतु अशा ज्या काही महिला असतील, आता अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, तर त्यांना आता या ठिकाणी पुन्हा पात्र करून या योजनेचा लाभ या ठिकाणी त्यांना मिळणार आहे। अशा पद्धतीचा पहिला निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे। दुसरा जो काही महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे तो म्हणजे केवायसी संदर्भात। या ठिकाणी ज्या बहिणींची केवायसी झाली नाही, तारीख निघून गेली तरी देखील बहिणी या ठिकाणी केवायसी करू शकल्या नाही किंवा काही बहिणींनी या ठिकाणी केवायसी चुकवली, त्यांना आता या ठिकाणी पुन्हा संधी देण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी काही वार्षिक केवायसी असते ती करण्यासाठी आता या ठिकाणी केवायसी पोर्टल शासनाकडून सुरू करण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा ज्या काही बहिणी असतील की ज्यांनी केवायसीच केली नाही किंवा ज्यांची केवायसी चुकली, तर यांना देखील आता या ठिकाणी त्यांना केवायसी करण्याची संधीही मिळणार आहे आणि त्यांचे बंद झालेले लाभ त्यांना या ठिकाणी सुरू करता येणार आहे। कारण की ज्या महिलांना चुकून अपात्र झाल्या त्यांना पुन्हा या ठिकाणी एक संधी देण्यासाठी शासनाकडून याबाबत दुसरा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे तिसरा जो काही महत्त्वाचा निर्णय आहे ज्याची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या तो म्हणजे जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे। तर याबाबत देखील शासनाकडून एक महत्त्वाची अपडेट सांगण्यात आली आहे। तर बघा या ठिकाणी शासनाकडून जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। कारण की आता या ठिकाणी निधी वितरणाचा जो काही GR आहे तो शासनाकडून जून महिन्यासाठी काढण्यात येणार आहे। तो GR निघाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जून महिन्याचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो जमा करण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी शासनाकडून अतिशय चांगल्या प्रकारचे 3 निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे या निर्णयांमुळे ज्या बहिणींचे हप्ते मागे बंद झाले होते त्या बहिणी या योजनेसाठी पात्र होत्या, केवायसी झाली होती, तरी देखील त्यांचे जर हप्ते या ठिकाणी बंद झाले होते तर अशा बहिणींसाठी या ठिकाणी शासनाकडून पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे आणि त्यांचा लाभ या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे।